नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असे पालक पकोडे आणि ते पण वेगळ्या पद्धतीने. आणि ते पकोडे क्रिस्पी आणि तेलकट न होण्यासाठी पण मी ते ट्रिक सांगणार आहे. तर व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. चला मग सुरू करूया आपले इथे पालक पकोडेला. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे. तर इथे मी पालकची पाने घेतलेली आहे, त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून मी यांना 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. त्यामुळे काय होते, आपण जेव्हा पकोडे तळतो तेव्हा ते कुरकुरीत होतात आणि तेलकट होत नाही. तर आपण ही आधी प्रोसेस करून घ्यायची आहे. त्यानंतर मग इथे घेतलेला आहे मी कोथिंबीर लागणार आणि मी हिरवा कांदा घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कुरकुरीतपणा येण्यासाठी बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच. त्यानंतर धना पावडर आणि जिरे पूड घेतलेला आहे. हळद लागणार आपल्याला अर्धा चम्मच. मीठ स्वादानुसार टाकायचं आहे आणि तिखट मी 2 चम्मच टाकणार आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये टाकून छान त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे आता सुरुवातीला बेसन टाकत आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ मी 3 चम्मच घेत आहे. कारण आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे. त्यानंतर यामध्ये मी टाकून घेत आहे ओवा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर धना पावडर आणि जिरे पूड मिक्स केलेलं ते टाकून घेत आहे. त्यानंतर आपण चाट मसाला घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. चाट मसाला अर्धा चम्मच घ्यायचा, त्यामुळे छान पकोडे चटपट लागतात. हळद मी अर्धा चम्मच घेत आहे. त्यानंतर मी तिखट 2 चम्मच घेत आहे. तुम्ही तुमच्या स्वादानुसार घेऊ शकता, तुम्हाला किती स्पायसी पाहिजे ते. त्यानंतर यामध्ये आपण 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कोथिंबीर आणि हिरवा कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि हे सर्व साहित्य छान आधी मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाले की यामध्ये आपण कडकडीत गरम तेल यामध्ये टाकायचं आहे. आपण सोडानेही ॲड करणार आहोत. तर खूप गरम झालेला तेल यामध्ये टाकायचं आहे. तर मी इथे छोटा चम्मच भरून म्हणजे 3 चम्मच असेल टेबलस्पून. तर इथे तेल टाकून घेते आणि गरम असल्यामुळे मी चम्मचच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घेते. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. तर आता आपण हाताने पण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होते, सगळीकडे छान मसाला लागतो त्याचा. तर मी आता ते करून घेते आणि छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये थोडा थोडा पाणी टाकून याचा खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही असं त्याचा सारण तयार करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण आलू भजे, बटाटा भजे, मिरची भजे करतो त्याच्यासाठी जसं सारण तयार करतो त्याचप्रमाणे आपण सारण तयार करून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही करायचं. पातळ केलं तर पालकच्या पानाला काही लागणार नाही. त्यामुळे जे सारण आहे ते थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि पाणीनं थोडं थोडं टाकत जायचं. तुम्ही जर एका वेळेला पाणी टाकलं तर त्याचं सारण पातळ होणार किंवा मग त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी टाकलं की आपल्याला त्याची थिकनेसपणा कळत जातो. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपलं सारण छान तयार झालेलं आहे. या पद्धतीचं आपलं सारण असायला हवं. तर इथे आता आपलं सारण तयार झालेलं आहे पकोडे बनवण्यासाठी. तर आपण याला आता 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, तर छान पकोडा तयार व्हायला मदत होते. तर 10 मिनटानंतर बघू शकता आपलं सारण पण रेडी आहे आणि मी एकीकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं. तर तो पण आता छान गरम झालेला आहे. तर आता आपण पकोडे तयार करून घेऊया, तळून घेऊया. तर आता इथे आपण पालकचं पान घ्यायचं. छान मोठं मोठंच पानं घेतलेले आहे मी. तर आता तो पान छान आपण बनवलेल्या सारणमध्ये डीप करायचं आहे. म्हणजे पूर्ण बाजूला त्याला सारण लागलेलं पाहिजे आणि त्याला आता आपण छान गरम असलेल्या कडकडत्या तेलामध्ये टाकायचं आहे. हे पकोडे बनवताना तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे की तेल नेहमी गरम असायला हवं आणि तळताना पण तो हाय फ्लेमवरच तळायचा आहे. जर तुम्ही लो फ्लेमवर तळलं तर पकोडा पण सॉफ्ट होतो आणि तेल आपल्याकडे शोषून घेतो. त्यामुळे गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि आपल्याला हे दोन्ही बाजूने ब्राऊन होईस्तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथे आता आपले दोन्ही बाजूने पकोडे छान तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर पण छान आहे आणि तो छान फुललेला पण आहे.
तर आता आपण मी याला प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीचे मी पूर्ण पकोडे तळून घेते। तर इथे आता आपले पालक पकोडे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे आणि तेलकट न होण्यासाठी मी तुम्हाला काय करायचं ते सांगितलेलंच आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, नेहमी पेक्षा वेगळी पद्धत आहे। आणि कशी वाटली रेसिपी ती मला कमेंट्स करून सांगा। आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आणि बेल आयकॉन प्रेस करावं लागणार आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार। थँक्यू फॉर वॉचिंग।